गुड मॉर्निंग. आणि चला, रोजची सकाळची आपली ती धावपळ. आजही जे आहे भाजीसाठी काहीच नाही. या डब्यात जेवढं दिसतंय ना तेवढंच आहे. आणि एक तर पत्तागोबी आहे. पत्तागोबी दोघंही बापलेकांनी म्हटलं आज तरी करूच नको. सो थोड्याशा जे आहे वालाच्या शेंगा आहे आणि भेंडी आहे. सो रात्रीच मी सर्व प्रिपरेशन करून ठेवली होती. सो त्यामुळे आता ना जरा भरभर स्वयंपाक आवरते मी. सर्वात आधी तर आरोहीला करते आहे मी ती भेंडीची भाजी. अगदी थोडीशीच भेंडी आहे आणि त्यामुळे आरू पिहूचं भेंडीत होऊन जाईल आणि आम्हा तिघांसाठी मग मी वालाच्या शेंगा करेल. मी कधीच म्हणजे 2-2 भाज्यांचा तामझाम न कधीतरीच पाहुणे आलेत, मैत्रिणी आल्यात म्हणजे असंच कोणतरी आलं तरच करते. नाहीतर माझी दररोजची एकच भाजी असते. कोरडी भाजी असेलच तर त्यासोबत मग वरण करते. कधी फोडणीचं वरण करते, सो कधी कढी करते, असं काहीतरी करते. पण 2 भाज्या स्पेशली असं मी फारच कमी करते. आणि म्हणजे भाजी जी आहे मी एक सोबतच सकाळीच करून घेत असते. जेव्हा आरोहीची भाजी करते ना 6:45 वाजता, तेव्हाच मी सर्वांची भाजी बनवून घेत असते. पण आज भाज्यांची क्वांटिटी जरा कमी आहे त्यामुळे 2 भाज्या करते आहे. सो सर्वात आधी इथे मी आरोही आणि पिहूसाठी भेंडीची भाजी केली. सोबत साईडलाच जे आहे मी उपमाही बनवते आहे. उपमानं म्हणजे आता बऱ्याच जणांचा आपण पाहतो ते व्हाईट कलरचाच असतो त्यांचा उपमा. पण ना आधी जेव्हा मी उपमा बनवायची ना, आरोही छोटी होती तेव्हा बरं का. सो आरोही काय करायची, जर व्हाईट कलरचा असला ना तर म्हणजे तोंडातही घ्यायची नाही. अगं बाई म्हणजे टेस्ट तरी बघ तू, नंतर खा, नको खाऊ. पण तिचं काहीच नसायचं. जर व्हाईट दिसला की ती खायचीच नाही. सो मग मी उपम्यात ना तिच्यासाठी म्हणून हळद घालायला लागले आणि हळूहळू ना आता ती सवयच पडली. आरोलाच नाही तर तिच्या पप्पांना सुद्धा. आता आमच्याकडे हा असा पिवळाच उपमा बनतो. चला, भाजी झाली, उपमा बनवून झाला, पोळ्या झाल्यात माझ्या. आता आरोहीचा टिफिन भरते. आरोही स्कूलला गेल्यानंतर ना जरा निवांत वेळ असतो श्वास घ्यायला आणि लगेच जी आहे पिहूची गडबड चालू होऊन जाते. पण एवढ्यात काय होतंय माहिती आहे का, म्हणजे पिहू रात्रीच मला बजावून ठेवतो की मम्मा उद्या सकाळी तू उठशील तेव्हाच मला उठवशील. काय तर त्याला अभ्यास करायचा असतो. टेस्ट चालू आहेत आणि यावेळेस पिहूने जरा जास्तच सिरियसली मनावर घेतलेलं आहे. दिवसभरही अभ्यास करतो, रात्रीही 9:30 वाजता पण त्याचं चालूच असतं, लन घे मला टेस्ट दे. आणि सकाळी उठूनही तेच. त्याला म्हणते झोप बाबा, तर नाही तू उठशील तेव्हाच. आणि माहिती आहे का, अभ्यास करता करता बराचदा झोपतोही. पण तरी त्याला सकाळी उठायचंच असतं आणि मी त्याला उठवणार नाही असं त्याला वाटतं ना, त्यामुळे तो काय करतो, रात्रीच बॅग भरून ठेवतो आणि ज्या सब्जेक्टचा पेपर असला ना त्या सब्जेक्टचं जे टेक्स्टबुक आहे ते सोप्यावर ठेवतो आणि नोटबुक वगैरे माझ्या चेअरवर आणून ठेवतो. जिथे किचनमध्ये मी चेअरवर बसते ना तिथे. म्हणजे त्याचं म्हणणं असतं की सकाळी तू उठली तर तुझी नजर त्यावर पडेल आणि तू मला उठवशील. आणि उठला तेव्हापासून माझ्या मागं म्हणजे आरू गेल्यावरही काही थोड्या वेळही तुम्हाला निवांत श्वास घेऊच देत नाही आहे. चला, आता पिहूला आली स्कूलला सोडून. आणि आता बघा उन्हाळा लागला ना, आमच्या घरात डस्ट भरपूर येते. पण त्यासोबत बघा इथे तुम्हाला दिसत आहे मधमाशाही येतात. आणि चुकून जर का आपला हात पाय त्यांना लागला किंवा तशाही चावून जातात बरं का. म्हणजे दिवसा तरी 1-2च येतात, पण रात्रीचे जर लाईट ऑन असले ना की अशा झुंबड येतात की त्यांना पळवता मग नाकी नऊ येते. आता सकाळी मी फक्त इथे मोबाईल चार्ज करायला आले. सो मला मधमाशी दिसली. सो तिलाच पळवायचा जो आहे माझा इथे सर्व प्रयत्न चालू आहे. चला, गेली बाबा एकदाची. सो स्वयंपाक झाला, भांडी झाली, गॅसचा ओटा वगैरे सर्व आवरून झाला. पिहूलाही सोडून आली. छोटी मोठी जी क्लिनिंग होती दररोजची म्हणजे झाडू पोछा वगैरे ती सर्व झाली. आणि बाय द वे आजची भाजी ही जरा जुगाडूच होती. एवढ्या शेंगा होत्या, त्यामध्ये भरपूर तीळ घातले आणि कसं तरी सर्वांना पुरेल अशी भाजी मी बनवली. पण टेस्ट छान आली होती बरं का. आणि तसंही तीळ आपण म्हणजे तीळ संक्रांतीशिवाय खायला जात नाही आणि त्यामुळे तिळातनं जे फायबर वगैरे जे काही महत्वाचे घटक शरीराला हवे असतात ते काही मिळत नाहीत. सो त्यामुळे असं अधूनमधून मी तिळाच्या भाज्या किंवा मग असं कोणत्या तरी भाजीला तीळ वगैरे लावून भाज्या करत असते. काय तर भाजीची क्वांटिटीही वाढते, सोबत तिळाचे जे गुण असतात तेही शरीराला भेटतात. एक म्हणजे काय तर तीळ खाल्ल्या जातात त्या निमित्ताने तरी. सो अरे सॉरी, तुमचं स्वागत करायलाच विसरली आहे. सो हाय, नमस्कार, मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते. कसे आहात सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. आणि आता मला तुम्हाला जे काही दाखवायचं होतं ते दाखवते. बघा, पहिल्यांदा माझं फ्रीज मस्त असं रिकामं झालेलं आहे. म्हणजे आता तुम्ही म्हणाल यात काय नवीन, पण आहे बरं का. म्हणजे
एकदा का भाजी आमच्याकडे कसं बाजार असतो आणि एक सोबत भाजीपाला भरला जातो. जर आपल्या म्हणजे बऱ्याच ठिकाणी ना फेरीवाले येतात किंवा आपण जाऊन घेऊन येतो, म्हणजे थोडाफार भाजीपाला आणत असतो, तो संपतोही लगेच. पण जेव्हा बाजार भरला जातो ना, माहित असतं 8 दिवस आपण भाजीपाला आणणार नाही आहोत, तर आपण एक्स्ट्राचं भरत जातो आणि त्यामुळे होतं काय, ते संपवायचं म्हणजे भाजी करायचं जितकं टेन्शन येतं ना की आज भाजी काय करू, तितकंच टेन्शन हे ह्या भाज्या कशा संपवू. कारण भाज्या खूप महाग असतात आणि एक एक पैशाचं मोल आपल्या हाऊसवाईफला असतं आणि त्या कशा संपवाव्यात, म्हणजे काहीच वाया नाही गेलं पाहिजे असं सतत जे बर्डन असतं ना, ते असतंच प्रत्येक बाईला, मला माहित आहे. सो माझ्याकडे सतत भाजीपाला असतो. असं म्हणजे इच्छा जरी झाली ना की घरातल्या भाज्या खायची तरी खायला मिळत नाहीत, कारण मग ह्या भाज्या सडू नयेत, खराब होऊ नयेत असं वाटत असतं. पण आज फायनली जे आहे माझं फ्रीज मस्त रिकामं झालेलं आहे, कारण या आठवड्यात भाजी आणलीच नाही आरुईच्या पप्पांनी. त्यांना कंटाळा आला, मला जा 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 करत होते, मला त्याहून जास्त कंटाळा आला होता आणि त्यामुळे जे आहे माझं फ्रीज मस्त रिकामं झालेलं आहे आणि मला तर खूपच मस्त वाटत आहे. खरं तर असं फ्रीज रिकामं झालं ना, मी क्लिनिंग वगैरे करत असते खरं तर, पण आता ना फ्रीजमध्ये इतकी मस्त मोकळी स्पेस आहे, त्यामुळे ना सांडउबड काही होत नाही आणि घाण होत नाही. आणि म्हणजे आता फ्रीज माझं इतकं लाडाचं नवीन आहे, त्यामुळे मी सतत क्लिनिंग करत असते. त्यामुळे आता भाजीपाला संपला म्हणून चला आता क्लिनिंग करू दे असं काही म्हणजे राहिलेलंच नाही. माझं फ्रीज मस्त क्लीन आहे आणि रिकामही आहे. चला दाखव, बघा पूर्ण फ्रीज माझं रिकामं आहे मस्त. हे पण सर्व मी वॉश करून ठेवलेले आहेत ऑर्गनायझर. यात आहे जरा म्हणजे लसूण, कांदा नाही आहे, लसूण, मिरची आणि टोमॅटो वगैरे मी कट करून ठेवलं. म्हणजे ती माझी फ्युचरची प्लॅनिंग असते असं म्हटलं तरी चालेल, कारण घाई गडबड होऊ नये म्हणून मी ते एक्स्ट्राचं करूनच ठेवत असते. बास्केटमध्येही काहीही भाजीपाला नाही, फक्त पत्तागोबी आहे आणि ती सुद्धा उद्या संपून जाईल. हे 1-2 गाजर आणि सिमला मिर्च आहे फक्त. सो पहिल्यांदा जे आहे माझं सर्वच्या सर्व भाजीपाला मस्त संपलेला आहे आणि थोडाही वाया गेलेला नाही. किती छोट्या छोट्या गोष्टींनी खुश होतो नाही आपण बायका. चला, आणि इथे ना मी बदाम भिजायला घातलेले आहेत, कारण आज मी आरोहीला करून देणार आहे बदाम शेक. चला, या आधी ना मी आलेली आहे माझ्या बाल्कनीमध्ये आणि इथे माझी तुळस ठेवलेली आहे आणि तुळसला बघा खूप साऱ्या ज्या आहेत मंजुळा आलेल्या आहेत, मंजूर आपण म्हणतात बऱ्याच जण. सो त्या मी इथे तोडत आहे. याचे 2 फायदे आहेत. एक तर मी ह्या देवाला म्हणजे वाहण्यासाठी तोडत आहे आणि दुसरं म्हणजे ह्या मंजुळा जर आपण तशाच तुळसवर ठेवल्या ना तर तुळसची वाढ व्यवस्थित होत नाही. सो त्यामुळे वेळोवेळी अशा मंजुळा तोडूनच टाकायला पाहिजे. देवाला वाहा तुम्ही का नका वाहू, पण मी असे तोडून जय कृष्ण देवाला वाहत असते. आणि मला ना बेडरूम जरा क्लीन करायची आहे आणि म्हणजे आता लिव्हिंग रूम कशी क्लीन करतच राहते मी नेहमी, पण बेडरूम काही एवढ्यात क्लीन करण्यात आली नाही, त्यामुळे तुम्हाला दिसत असेल फॅन जरासा डर्टी दिसतोय आणि तिथे बघा लाईटाच्या खाली पण जरा म्हणजे खूपच जास्त घाण दिसतंय. सो म्हणून मी जे आहे आज बेडरूम क्लीन करायचा जे आहे विचार केलेला आहे. आणि आणखी एक कारण आहे बेडरूम क्लीन करायचं, तेही तुम्हाला दाखवते मी. पण नंतर त्याआधी काय करते, सर्व जाळं काढून घेते. बघा ना तुम्ही 2-3 दिवस जरी जाळं काढलं नाही ना की ते जसंच्या तसं धरायला लागतं आणि खूप विचित्र दिसतं मग. आणि तसंही म्हणतात घरात ना कधीच जाळं दिसायला नको, ते म्हणजे आमच्या आईंच्या भाषेत काय दलिंदरीचं लक्षण आहे, म्हणजे असं त्या म्हणतात बरं. आणि खरीच गोष्ट आहे ना, म्हणतात ना जिथे हात फिरे तिथे लक्ष्मी वसे. घर नेहमी क्लीन आणि स्वच्छच असलं पाहिजे आणि त्यासाठीच माझा नेहमीच प्रयत्न असतो. थोडं जरी का जाळं दिसलं की लगेच मी हा झाडू घेते आणि फक्त 50 रुपयाचा आहे बरं का, आणि खूप लांब होतो, त्यामुळे अगदी खाली उभं राहूनही मी इझिली छतापर्यंत क्लीन करू शकते. आणि याच झाडूच्या मदतीने जे आहे मी ज्या भिंती आहेत ना आपल्या, त्या फक्त ज्या आहे अशा म्हणजे हलक्याशा ज्या आहेत झाडूनही घेत असते, कारण म्हणजे भिंतींवर सुद्धा डस्ट वगैरे जाऊन बसते बघा. आणि म्हणजे इथे तुम्हाला कपडे दिसत आहेत आता, आणि हे माझ्या घरातलं सर्वात म्हणजे मला इरिटेट करणारं म्हणा की न आवडणारी जागा आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि जेव्हा माझं घर होईल ना, या कपड्यांसाठी स्पेशली मी वॉर्डरोबमध्ये काही ना काही अरेंजमेंट नक्की करेल, किंवा दरवाजाच्या मागे तरी एखादं छोटं कबर्ड वगैरे असं काहीतरी बनवेल का ज्यामध्ये हे डेली विअरचे कपडे असे लटकवता येतील आणि ते दिसतीलही नाहीत. हे तर मी नक्कीच करेल जेव्हा घर माझं तयार होईल तेव्हा. पण चला, त्या गोष्टीला वेळ आहे. जे आपलं
आत्ताचं घर आहे त्यातच समाधान मानूयात आणि तेच अगदी स्वतःच्या घरासारखं नीटनेटकं आणि क्लीन ठेवूयात। या कपाटाचे हे जे वरचे कबड आहेत ना, म्हणजे खालचं कपाटाचे दारं जरा जरी हल्ले जोरात जरी लावल्या गेलेत ना तर ते उघडतात आपोआप। सो आधी ते लावलेत। आता जसं मी बोलले की आणखी एक कारण आहे क्लिनिंगचं, ती म्हणजे ही पिलो कवर म्हणजे खूपच खराब झाली आणि बऱ्याचदा मी म्हणजे हिला यूज केलेला आहे आणि आता ही मला टाकून द्यायची होती आज। म्हणजे जेव्हा मी बेडशीट वगैरे चेंज केलं आणि इतर बेडशीट घड्या वगैरे घालून ठेवल्यात ना, तेव्हा त्या जे ऑर्गनायझरमध्ये मी बेडशीट ठेवते तिथे मला ही सापडली। म्हटलं चला आता हिला टाकून द्यायची वेळ झालेली आहे, पण कोणतीही गोष्ट असंच म्हणजे टाकायचं काही मन होत नाही, म्हणून म्हटलं चला शेवटचा जो आहे हिचा एक छानसा यूज करून घेऊयात। आणि अशा प्रकारे पिलोने जेव्हा आपण फॅन वगैरे क्लीन करतो ना, तेव्हा डस्टचा एकही कण आपल्या बेडशीटवर किंवा फ्लोअरवर पडत नाही। म्हणजे दोन फायदे होतात, फॅन क्लीन तर होतोच होतो, पण आपलं घरही मग डर्टी वगैरे होत नाही, म्हणजे काय तर कामं वाढत नाहीत। आणि बघा ना, म्हणजे आपल्या घरात फॅन असू देत इतर वस्तू असू देत ते आपण नेहमी क्लीन करत राहतो, पण या लाईटकडे काही आपलं लक्षच जात नाही आणि बघा त्यावरही अशी धूळ साचून असते। आणि माहिती आहे का, या धुळीमुळे ना ते झाकल्या जातात आणि जितका लाईट म्हणजे त्यांचा असतो ना खरं तर तितका आपल्यापर्यंत पोहोचत नाही। सो त्यामुळे महिन्यातून एकदा तरी हा लाईट आपण क्लीन करायला पाहिजे। आणि आता तर म्हणजे आमच्याकडे भयंकर डस्ट येते, त्यामुळे मला 15 दिवसातून 8 दिवसातूनच हा लाईट क्लीन करावा लागेल। चला आता इतर ज्या वस्तू आहेत त्याही जरा क्लीन करून घेते। आता मला ना डेकोरेशनची खूप जास्त आवड आहे, तुम्हाला माहीतच आहे। खूप साऱ्या गोष्टी बनवत असते, विकत नाही आणत मी, फारच कमी विकत आणते, पण आहेत काही असे 1-2 शो पीसेस जे मला फार आवडतात। सो तेही मी छान डेकोरेट केलेले आहेत, पण त्यामुळे ना माझी कामंही चांगलीच वाढतात बरं का। म्हणजे घर कसं रिकामं असलं तर पटपट झाडलं पुसलं थोडंफार झटक केलं की होऊन जाते, पण जेव्हा आपल्या घरात अशा खूप साऱ्या वस्तू असतात तेव्हा आपली खूप सारी कामं ही वाढतही असतात। आता तुम्ही हा ब्ल्यू कलरचा जो बाउल बनवला, ॲक्च्युली आपली संक्रांतीचे जे सुगडे असतात ना त्यापासूनच बनवलेला आहे आणि ही आऊल जी आहे ती सुद्धा त्यापासूनच बनवलेला आहे। म्हणजे मला एकदा कमेंट आली होती बघा की संक्रांतीच्या सुगड्यापासून काहीतरी छान असं बनवून दाखव। सो मागच्या वर्षीच्या संक्रांतीच्या सुगड्यापासून मी हा एक छान म्हणजे बाउल बनवला होता, सोबतच एक आऊल प्लांटर बनवलं होतं। आणि चला आता उरली क्लिनिंग करते। आणि बघा लहानपणीचे मुलांचे आपल्याकडे भरपूर खेळणे असतात आणि त्याच खेळण्यापासून जे आहे मी ते क्लचर अटकवण्यासाठीचं जे आहे हे एक ऑर्गनायझर बनवलेलं आहे आणि खरं सांगते इतकं जास्त युजफुल ठरेल हे माझ्यासाठी। तेव्हा म्हणजे मला ही कल्पनाही नव्हती, मी जस्ट डोक्यात आलं आणि बनवून टाकलं। आणि आता म्हणजे हा कापड अगदीच फेकण्यालायक व्हावा, म्हणजे फेकताना जराही मन दुखू नये किंवा तुटू नये यासाठी खिडकी ही याने क्लीन केली आणि बघा याची काय अवस्था झालेली आहे। चला आता माझी ना जवळपास क्लिनिंग इथे म्हणजे पूर्ण होत आलेली आहे। फक्त हे 2-3 प्लांट जे इथे ठेवलेले आहेत आणि बघा ना म्हणजे एवढ्याशा खिडकीमध्ये किती सारे कलर आहेत माझ्या, ग्रीन आहे, येलो आहे, हा म्हणजे या कलरला तर कायच बोलू मी, म्हणजे वेगळाच कथ्था ग्रीन कलर आहे, कथ्था ग्रीन रेडिश ग्रीन आणि पिंक रेड सर्व कलरचे प्लांट्स जे आहेत माझ्या एवढ्याशा खिडकीमध्ये आहेत। आणि चला क्लिनिंग इथे पूर्ण झाली आणि क्लिनिंग नेहमी मी तुमच्यासोबत शेअर करत असते, कारण मला माहीत आहे जेव्हा आपण इतर कोणाला क्लिनिंग करताना बघतो, तिचं स्वच्छ सुंदर घर बघतो, तेव्हा आपण हे जरा मोटिवेट होतो आणि जे आहे क्लिनिंग वगैरे करायला लागतो। क्लिनिंग कंप्लीट झाली आणि आता ना बराच वेळ झाला, आरोही येईल 1-1.5 तासात। सो म्हटलं त्याआधी जे आहे तिचं जे बदाम मिल्कशेक आहे ते बनवून तयार करूयात। सो इथे ना मी जवळपास 1.5 ते 2 ग्लास म्हटलं तरी चालेल दूध तपायला ठेवलेलं आहे आणि त्यानंतर 20 बदाम मी भिजायला ठेवल्या होत्या, त्याची अशी मस्त पेस्ट करून घेतली। एका वाटीमध्ये म्हणजे अर्धा वाटी दूध घेतलं आणि त्यामध्ये 1 चम्मच फक्त जे आहे कस्टर्ड पावडर घातली, कस्टर्ड पावडर नसेल कॉर्नफ्लोअर घालू शकता आणि ती छान मिक्स करून घेतल्यानंतर पूर्ण दुधात घातली। सोबतच त्यामध्ये जे आहे जी बदाम आपण पेस्ट करून घेतली होती तीही ॲड केली आणि नंतर त्यामध्ये अर्धा वाटी जी आहे मी साखर घातली। साखर कमी जास्त आपण आपापल्या आवडीनिवडीनुसार घालू शकतो आणि ते ना छान आपल्याला 5 ते 10 मिनिटं ना त्या उकळून घ्यायचं आहे। आणि म्हणजे कस्टर्ड पावडर किंवा कॉर्नफ्लोअर घातल्याने दूध ना लगेच घट्ट होऊन येतं, त्यामुळे जास्त उकळायची म्हणजे आपला वेळ वाचतो। आणि त्यानंतर बघा ना यामध्ये मी व्हॅनिला इसेन्स घालणार होती खरं तर, आणि घाई गडबडीत म्हणजे मला पिहूने आवाज दिला आणि त्याच्याकडे पाहिलं आणि रेड कलरच ॲड करून दिला, पण बरं झालं फक्त 1 थेंब पडला होता तेव्हा तो, तरी जे आहे याला छान असा रेड कलर आला। त्यानंतर मी व्हॅनिला इसेन्स टाकलं 4-5 थेंब
थोडंसं थंड होऊ दिलं आणि आता मी फ्रीजमध्ये ते छान गार करून घेतलं आणि आरू आल्यानंतर जे आहे आता मस्त असं सर्व करत आहे. अगदी रस्त्यावर स्ट्रीटला जे असतात ना लोक गाड्या घेऊन, त्यांच्याकडे जो बदाम शेक मिळतो ना त्याहून भन्नाट चव येते बरं का. आणि इतका घट्टसर कन्सिस्टन्सी तुम्ही बघा, असं मस्त परफेक्ट बनलेलं आहे. चुकून जरी रेड कलर पडलेला असला तरी आरोहीला वाटलं की मी त्यात स्ट्रॉबेरी ॲड केलेलं आहे आणि त्यामुळे ती इतकी खुश झाली ना, मस्त आनंद होऊन तिने पिऊन घेतलं. आणि मी सुद्धा तिला काही खरं सांगितलं नाही. चला आता सर्व कामं आटोपलीत, स्वयंपाक वगैरे, भांडी वगैरे, आणि आता इथे आम्ही बनवतो आहोत पिहूचा प्रोजेक्ट. बनवतो आहोत असं अजिबात नाही बरं का. आरोहीने सर्व प्रोजेक्ट ऑलरेडी बनवलेला आहे, फक्त जे काही आहे फायनल टच इथे देणं चालू आहे प्रोजेक्टला. आणि इथे मला बसायचं किंवा याचं काहीही कारण नव्हतं, आरोही करून देतच होती. पण ना मी म्हणजे मुद्दामून मुलांसोबत ना असा वेळ घालवते, मला आवडते. बघा बाईला ना म्हणजे दुःखाची कारणं अनेक असतात, पण आनंदित व्हायचं त्याच्या सुखाचं कारण एकच असतं, ते म्हणजे त्यांची मुलं. आणि मीही जेव्हा मुलांसोबत वेळ घालवते ना, तो माझ्या लाईफमधला किंवा त्या दिवसभरातला सर्वात म्हणजे हॅप्पी करणारा मोमेंट असतो. अगदी सुखकारक क्षण असतात ते माझे. सो त्यामुळे दिवसातून असा थोडा तरी वेळ म्हणजे गरज असो की नसो मुलांसोबत मी घालवत असते. चला प्रोजेक्ट आमचा बनवून तयार आहे. आणि आता मी मुगाची डाळ म्हणजे निवडत आहे. निवडायची गरज नाही खरं तर, पण आपल्याला सवय असते प्रत्येक गोष्टीला पुन्हा पुन्हा जे आहे चेक करायची. चला आता मुगाची डाळ निवडून रात्रभर भिजायला ते मी घालते आहे. आणि माझं किचनही बघा काय मस्त क्लीन झालेलं आहे. चला तर अशा सुंदर अशा क्लीन किचनसोबत आजचा व्हिडिओ इथे संपवते आणि आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा, पण हो छान छान कमेंटही करा. पुन्हा भेटतेच तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या. बाय.